प्रश्न क्रमांक 2. चला नाही आहेत का? प्रश्न क्रमांक 3. माझा 3दा पुकारलं मी, 2 कोण उतरत नाहीये. प्रश्न क्रमांक 2. सर 20,877. थांबा, आता सुधीर भाऊ बोलतायत, बोला. प्रश्न क्रमांक 20,877 मंत्री महोदयांनी उत्तर जे दिलं त्याच्यामध्ये फक्त 3 उपप्रश्न निर्माण होतात. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण प्राणी रक्षण म्हणजे गोवंश हत्याबंदी कायदा केला आणि त्याला 2014 मध्ये ही मंजुरी मिळाली. हा प्रश्न ज्या कारणाने उद्भवला आहे त्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे. मी शासनाचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी आता पुरवणीमध्ये यासाठी 222 कोटी रुपयाची तरतूद केली. पण 3 गोष्टीच्या संदर्भामध्ये आपल्याकडून उत्तर हवं आहे. एक की या भाकड गायी किंवा अशा पद्धतीचे जे गोवंश आहे त्यांच्यासाठी शासकीय जागांवर आपण कुरण विकसित करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम करू शकू का? नंबर 2, 1961 ला जनावरांची संख्या किती होती आणि आज जनावरांची संख्या किती आहे या आधारावर त्यांच्या चाऱ्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने आपला विभाग काही कार्यवाही करणार आहे का? आणि नंबर 3, गोवंश रक्षणासाठी आपण 222 कोटी रुपये दिले. स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी रक्कम आहे, ही अभिनंदनीयच आहे. मुक्या जनावरांचा आशीर्वाद शासनाला निश्चितपणे लाभणार आहे. पण ज्या विषयावर हा प्रश्न उद्भवला आहे तो की असे काही सीमांत गरीब शेतकरी आहेत का की ज्यांना जनावर पोसणं कठीण होतं. मग यासाठी आपण अशा विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी काही अजून गोवंश पालन पोषणासाठी काही कार्यक्रम करणार आहात का? सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रश्न विचारले आहेत तिन्ही ते प्रश्न नसून चांगल्या सूचना आहेत आणि नक्कीच तीनही गोष्टींमध्ये सकारात्मक विचार करतोय. ऑलरेडी आपण कारवाई करतोय. जे भाकड जनावरं आहेत त्यांच्यासाठीच ही मुळामध्ये की गोवंश वाचवायचा असेल तर भाकड जनावरं पाळणं शेतकऱ्याला कठीण होतं. त्यामुळे आपण एकमेव राज्य आहे जे एवढं अनुदान गोरक्षणासाठी देत आहे. देशामध्ये सर्वात नंबर 1 ला आपण देत आहोत. ही खूप चांगले ही प्रशंसनीय गोष्ट आहे. आणि त्यांच्यासाठी जी शासकीय जमिनी आहे त्याच्यावर कुरण विकास करणं वगैरे हे कार्यक्रम आपल्या रुटीन प्रॅक्टिसेसमध्ये पण आपण करतो. आपण पावसाचा अंदाज घेऊन वगैरे चाऱ्याचं व्यवस्थापन करतो. त्याच्यामध्ये हे ऑलरेडी येतच आहे. त्यामुळे आपण भविष्यामध्ये आपण जे म्हणतंय की शेतकऱ्यांना कठीण होतं एक वृद्ध जनावर पोषण करणं, पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे जे रिटायर हायकोर्ट जज आहेत जस्टिस तातेड यांची कमिटी होती त्यांनी पूर्ण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे की दूध देणारं जनावरच फक्त उपयोगात असतं असं नाही, तर जे गोवंश आहे त्यांचं शेण गोमूत्र याचा सुद्धा आपल्या शेतीवर खूप सकारात्मक परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे त्यांना आपण म्हणजे वाचवणं त्यांना पालन पोषण करणं हे जरुरी आहे. तर त्याच्यामुळे भविष्यात सुद्धा ह्याला अजून सुदृढ करण्याचाच मानस आहे. आता हा एकदा निर्णय घेतलाय तर ह्याच्यामध्ये काही मागे हटायचं कारण नाही. ह्याच्यामध्ये आणखी शेतकऱ्यांना कसं सहकार्य करता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. महोदय बोला. प्रश्न असा आहे की विषय भाकड जनावरांचाच आहे आणि आपण मुद्दाम काय झालं आहे की गोरक्षकांच्या नावाखाली काही दल हे जे काम करतायत ते बघा, प्रामाणिक भावना असेल तर त्याला आमचा विरोध नाही. गोरक्षक झालंच पाहिजे, गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे. पण मुळात काय होत आहे की काही टोळ्या तयार झाल्यात महाराष्ट्रात आणि हे लुटणाऱ्या टोळ्या झाल्या आहेत. अशी गाडी अडवतात आणि पैसे वसूल करतात आणि त्यातून हा एक वेगळा प्रश्न झाला आहे. त्यावर तुम्हाला काहीतरी वेगळ्या उपाययोजना करावी लागेल. प्रश्न असा येतो की एक भाकड जनावर जी आहेत त्याचा काही उपयोग नाही. शेतकरी ते पोसू शकत नाही हो. एका जनावराच्या मागे महिन्याला 5-7 हजार रुपये 10 हजार रुपये खर्च येतो. त्याला ते विकल्याशिवाय तो नाही सस्टेन करू शकत. अशा परिस्थितीमध्ये या जनावरांचं तो विकून त्याला जे काही पैसे 5-7 लाख हजार रुपये मिळतात 10 हजार रुपये मिळतात त्याला ते पुरेसं त्याला एक मदत होते. अध्यक्ष महोदय, फार महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्रातील हे जेवढे शेतकरी आहेत गरीब शेतकरी आहेत एकच लक्षात घ्या की पहिल्या बाकावरच्या सदस्यांना मी प्रत्येक प्रश्नात बोलायला देतोय. पाठच्या बाकावरच्या सदस्यांना पण आपल्याला संधी द्यायची आहे. आता याच्यापुढे आम्हाला देऊच नका. बाकी प्रश्न ठीक आहे, चालेल. आपली इच्छा असेल तर तसं करू. पुढे चला. फक्त एवढंच की आम्हाला नाही ना प्रश्न तर होऊ द्या पूर्ण.
प्रश्न हा आम्ही सांगून टाकतो, आम्ही पुढच्या बाकवाले बसतच नाही. चला बोला. प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय, जरा ऐकून. प्रश्न असा आहे की या भाकड जनावर जेवढे आहेत यासाठी काय उपाययोजना आहे? एक तर ते विकू देत नाही आणि विकायला गेलं तर ते गोरक्षणमध्ये फुकट कोणी ठेवणार नाही. मग तुम्ही असं करा, या भाकड जनावरांसाठी पुन्हा निधी वाढवून घ्या, या जनावरांची किंमत ठरवा, त्याचं काहीतरी ठरवा, त्याचं ज्याप्रमाणे एज प्रमाणे किंवा काय पद्धतीनं, आणि त्यांना गोरक्षणामध्ये या जनावरांना आणून शेतकऱ्यांना द्यावं, त्याचा मोबदला त्यांना द्या, म्हणजे हा प्रश्न सुटेल. म्हणजे जिथे गोहत्येसाठी हे जनावर जातात आणि ते गोशाळेमध्ये नाही, गोहत्येसाठी जातात, हे यांचा मांसासाठी जातात, त्याचे कत्ल करण्यासाठी जातात, हे थांबवता येईल ना? हे का विकले जातात? त्याला 10-15 हजार रुपये मिळतात, त्याचा उपयोग काही नाही, ती लायबिलिटी आहे शेतकऱ्यावर, म्हणून त्या पद्धतीनं ते विकतात. आणि विकल्यानंतर ह्या टोळ्या आहेत. कालच तुम्हाला सांगतो, पुढचाच प्रश्न आहे, 17 वर्षाच्या पोराला आत्महत्या केली हो, त्याच्या स्वतःची जनावर आहेत. हा पुन्हा येईल प्रश्न. 17 वर्षाच्या पोराने त्याच्या मालकीचे जनावर असताना त्याला पकडलं, मारलं आणि त्याची बदनामी केली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय गंभीर आहे, म्हणून आम्ही उभे झालो की या संदर्भात सरकारची भूमिका ही त्या भाकड जनावरांच्या संदर्भात स्पष्ट भूमिका करा की तुम्ही गोरक्षणामध्ये त्या जनावरांना ठेवल्यानंतर त्याला योग्य मोबदला मिळेल, ते सगळे तिथे जमा करावे, असा एक सर्क्युलर किंवा आदेश काढा किंवा निर्णय घ्या. आणि दुसरा, हे जे बोगस टोळ्या आहेत, या गाड्या थांबवतात, पैसे वसूल करतात, स्वतःला बजरंग दल म्हणतात वगैरे, तर हे चुकीचं आहे. जे ओरिजिनल असतील त्याच्या संदर्भात तो निर्णय, ते जर होतील त्या संदर्भात, ते जर प्रामाणिक असेल तर त्याला आमचं संरक्षण आहे. परंतु बोगस जर असतील आणि पैसे वसूल करत असतील, अरे या प्रश्नाच्या उत्तरात आहे, प्रश्नाच्या उत्तरातच आहे, ते पकडले गेले बोगस पकडले गेले, ते प्रश्नाच्या उत्तरात आहे. वाचा प्रश्न आपण. ठीक आहे, पुढे चला. अध्यक्ष महोदय, ठीक आहे, मी सन्माननीय सदस्यांनी कुठच्याही बसा, असं करू नका, बसून घ्या. ठीक आहे, बसून घ्या. चला, ठीक आहे, मी रेकॉर्डवरनं कुठच्याही संस्थेचं नाव घेतलं असेल ते रेकॉर्डवरनं काढणार. चला पुढे. अध्यक्ष महोदय, शेखर निकमजी बोला. अध्यक्ष महोदय, उत्तर देते याचं. एकत्र द्या. नाही, बसा, उत्तर घेऊया. थांबा जरा, उत्तर घेऊया. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी सांगितलेल्या विषयामध्ये आता सारासार प्रश्न त्यांनी सूचना केल्या आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका भाकड जनावरांच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे. परंतु या कायद्याचा गैरफायदा उचलणाऱ्या ह्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्याबद्दल अजिबात संवेदनशील नाही. यांच्यावर आम्ही वेळोवेळी कारवाया केल्या आहेत. स्वतः शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा सुद्धा माझ्याकडे आले होते आणि जर शेतकरी स्वतःच्या वाहतूक करत असेल आणि अशा वेळी त्यांची अडवणूक असेल तर त्यांना बिलकुल पाठीशी घातलं जाणार नाही. अध्यक्ष महोदय, शेखर निकम. अध्यक्ष महोदय, नाना एकच मिनिट. शेखर निकमजी बोला, मी तुम्हाला संधी दिली आहे. अध्यक्ष महोदय, ही कल्पना अतिशय चांगली आहे. माझी एकच सूचना आहे की ज्या कोंडवाडे करायचं म्हटलं तर तालुक्यामध्ये कोंडवाडे करणं खूप कठीण होतं. तर इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याकडे जर ती गाय भाकड सांभाळायची असेल तर जे 50 रुपये अनुदान आपण देतो ते त्या इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याला आपण देणार का? आणि दुसरी गोष्ट, नैसर्गिक शेतीचं जेव्हा आपण आवाहन करतो त्यावेळी अशा भाकड गायींचा उपयोग नैसर्गिक शेतीसाठी करायचं असेल तर काही सेंटर उभारण्याचं काम शासनाच्या माध्यमातून अशा सेंटरला मदत करण्याची भूमिका घेणार का? ठीक, तसं काही चांगला प्रस्ताव आला तर सकारात्मक विचार केला जाईल. बोला पाचपुतेजी बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. तुमच्याबरोबर समारोप करूया. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी मंत्री महोदयांच्या आणि सरकारचे विशेष आभार मानतो. आपण इतकी चांगली योजना आणली आहे. उत्तरामध्ये जे आपण दिलंय त्यामध्ये असं म्हणलेलं आहे की दिनांक 8 ऑक्टोबर 2024 नुसार सन 2024-25 पासून गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींना 50 रुपये प्रतिदिन
प्रति पशु अनुदान देण्यात येते. अध्यक्ष महोदय, आपण गोवंशासंदर्भात हा कायदा आणलेला आहे, तेव्हा माझी आपणामार्फत विनंती आहे की देशी गायींबरोबर जे काय म्हणणार बैल असतात, घोडे असतात, अशांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होणं गरजेचं आहे. कारण अशा जनावरांचे खूप हाल होतात. आणि दुसरं एक अडचण अशी होती की ज्यावेळेस ही जनावरं पकडली जातात तस्करीमध्ये, यांना आपण पांजारपोळमध्ये ठेवतो आणि त्या पांजारपोळवाल्यांची ऑलरेडी कॅपॅसिटी ओव्हरफुल झालेली असते. त्यामुळे दुर्दैवाने आम्ही तिथे गोवंश वाचवतोय आणि पांजारपोळमध्ये ते मरण पावतोय, हे दुर्दैवी आहे. याच्यावरती काहीतरी मार्ग काढणं गरजेचं आहे. मार्ग काढण्यासाठी तिथे आपण आहोत. हा गोवंश हत्या बंदीचा कायदा हा एक मार्ग आहे. त्याचबरोबर आपण जे गोशाळाचा निर्णय घेतलाय तोही एक मार्ग आहे आणि त्याच्यामुळे सकारात्मक ह्याच्यामध्ये विचार केला जाईल. जनावरं त्यांनी सांभाळण्यासाठी निर्णय झालेला आहे की ह्याचं केवळ आता बैल गाईचा विषय आहे, दुभती नसेल तर कामाची नाही, आता त्याच्यावर उत्तर आलेलं आहे. तर बैलाचं सुद्धा तेच आहे, त्यांचे जे शेण आहे, गोमूत्र हे उपयोगाचं शेतीपुरतं. हां, त्याच्यावर सकारात्मक विचार करू. आता तरी असा कुठला विचार